हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आणि आपल्या किचन मध्ये गाईज तर वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आणि आपल्या किचन मध्ये सुद्धा तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही मला बघत असला इतकं सुंदर, तशी मी दररोजच सुंदर दिसते, पण साडी घातल्यावर एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी जे असते ना, आज तसं आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसते मी आणि खूप भारी वाटते मला. आणि मी साडी घातली पिंक कलरची, आईची साडी ही. मी का घातली माहिती नाही, पण मी अशी सहज घातली. म्हणजे माझ्याकडे आज आज टाइम होता. मला माहिती तुम्ही बोलाल की हा इतके दिवस झाले व्हिडिओ नाही येते. खरंच बिझी होते बाबा, खरंच. मी इतकी आजकाल मी खूप जास्त नाटक करायला लागले ना, सो त्या नाटकांमध्ये मला टाइम नाही भेटत. पण आज भेटलेला आहे आणि मी आज तुमच्यासाठी खास व्हिडिओ आणलेली बघा. म्हणजे इतकं भारी. अजून तर मला हे एडिट वगैरे करता करता उशीरच लागेल, पण मी केलंय तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी. सो मला एक हक्क तर नक्कीच बनतो, तुम्ही मला कमेंट करून सांगावं मी कशी दिसते. आणि बोलायचं कमेंटमध्ये, वाव किती सुंदर दिसतेस, छानच बोलायचं. समजलं नाही यार, म्हणजे अशी दादागिरी बाईगिरी बाहेर नाही यायला पाहिजे, ती लपूनच राहायला पाहिजे. सो आज आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि आपल्याला आज करायचं आहे आपण किचन मध्ये आलेलो आहे आणि ती रेसिपी जी आपल्याला करायची आहे तो म्हणजे चहा बनवायचा आहे आज आपल्याला. मी तुम्हाला शिकवणार आहे चहा कसं बनवायचा. काही काही लोकांना चहा येत नाही, सो मी कशासाठी, तुम्हाला जे येत नाही तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. बाई, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन असतं आपल्याकडं, प्रत्येक गोष्टीचं. नवनीतचे पण सोल्युशन, नवनीत उत्तमचे पण सोल्युशन एवढे चांगले नसतील तेवढे माझे सोल्युशन चांगले आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यावर विश्वास तर ठेवू शकता. सो आता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया, जास्त बघ होती. तर मंडळी, सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजे गॅस तर सगळ्यांकडेच असतो, सगळ्यात पहिला आपल्याला घ्यायचा आहे एक टो, सो ज्याच्यामध्ये आपण चहा बनवू शकतो. मी त्या व्हिडिओ करायला पाहिजे, साडीमध्ये चहा कसा बनवायचा. नाही नाही, पण माझं तसं नव्हतं, मी अशीच सहजच घातली. म्हणजे मला अशीच घालायची हौस होती, म्हणून माझ्या कधी कधी असं अंगात येतं किंवा हा वाव साडी घालूया, आणि म्हणून मी घातलेली आहे. पण इट्स ओके, म्हणून मी बनवते. मला ही व्हिडिओ बनवायची पण होती आणि मला सहज, पण माझ्याकडे टाइम नव्हता एवढं काढायला बदली करायला. सो म्हणून मी ह्याच्यातच शूट करते. हो यार, मोर पण आहे साडीवर. मोर मला बाहेर दिसणार नाही, पण माझ्या साडीवर किती भारी यार. ओके, सगळ्यात पहिला आपण रेसिपीकडे येईल. मला ना एक तर जास्त मोठा व्हिडिओ बनवायचा नसतो, पण माझी अशी बडबड चालू राहते, मग तो जास्तच बनतो. पहिला टोप घ्यायचा, हा. आणि मी ना चहाचा एकदम भारी अभ्यास केलाय. पहिलं पाणी घ्यायचं, चहा पावडर टाकायची, साखर टाकायची. साखर पण नंतर टाकायची वाटतं. 3 मिनिट 2 मिनिटं असंच उकळून द्यायचं. तिसऱ्या मिनिटाला आळं टाकायचं. नंतर 1 मिनिटं उकळायचं. नंतर दूध टाकून 2 मिनिटं उकळून गाळून घ्यायचं. इतका इझी असतो. नंतर आमच्या घरात चहा म्हणजे 15-20 मिनिटं लागतात चहा यायला. नको बाबा, इथं अजून 4 वर्ष घालवायची मला. जास्त मी बोलत नाही कधी कोणाला, बघा. मी कधीच कोणाला काय बोलत नाही. फक्त मग त्यात मी खरं बोलल्यावर समोरच्याला लागतं, त्यात मी काय करणार आहे. रेसिपी भाई, रेसिपी माझा मेन मोटो आहे आज, रेसिपी. थांबा, पाणी घ्यायचंय यार आधी. मला एक तर थोडस पाणी घ्यायचंय. तुम्हाला जितका कप चहा लागणार आहे त्याच्या अर्ध. गॅस चालू करायचं. सो गॅस चालू केल्यानंतर पाणी उकळून घ्यायचं आहे. ओ, किचनची मालकीन आली किचन मध्ये, पण ती आमच्या व्हिडिओ मध्ये नाही येणार. कधी येणार आहे व्हिडिओ मध्ये? नाही, मी बोलायला लागले की लगेच पाणी. आई कधी येणार आहेस माझ्या व्हिडिओ मध्ये? पुढच्या वर्षी. काय पण पुढच्या वर्षी? थोड्या वेळापूर्वी म्हणत होती की जेव्हा तू मोठी कॉन्टेंट क्रिएशन होईल, जेव्हा तू मोठी होशील तेव्हा मी तुझ्या व्हिडिओज मध्ये येईल. आणि आता पुढच्या वर्षी म्हणते. हा, म्हणजे पुढच्या वर्षीच मी होणार. खराब काय, माझ्या इतकी सुंदर मम्मी नाही, सगळे जळतील. गाईस, तर जर म्हणजे मी व्हिडिओ बनवते आणि काय प्रॉब्लेम नाही येणार व्हिडिओ मध्ये, असं होऊच शकत नाही. माईकच बंद झालं, नशीब मी लवकर बघितलं, त्यानंतर माझी मेहनत वाया गेली असती. पण ठीक आहे, लगेच पाणी उकळलेलं, डोक्याला ताप येतो माझं असं झालं. चहा पावडर घ्यायची 1.5 चमचा. पाणी तर असलं उकळले खदा खदा, 2 चमचे टाकू, 2. आणि नंतर घ्यायचं आहे, नंतरचं हे आहे शुगर, साखर घ्यायची. तशी मी कमीच टाकते, रिझन तर सगळ्यांनाच माहिती.
मला इतकी बोलायची सवय. साखर साखर कमी टाकते मी, कारण मी लय गोड आहे. ते मग एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोड होतं आणि माझ्या हाताने साखर सांडलेली गाईस. 2, 3, 4, 5, 6 चमचे टाकायची. टाकलेली आहे, अजून थोडीशी टाकते यार. मी लय गोड खाते म्हणून माझं रक्त पण लय गोड आहे. एक दिवशी मी माझंच रक्त टेस्ट केलं, विचार केला इतकं गोड रक्त, वाव. कधी काय गोड खाण्याचं मन झालं माझंच रक्त खाते. सगळ्यात ओके. आता हे 2 मिनिटं खळा उकळून द्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचे आलं. गाईस मी तुम्हाला माझा पूर्ण लुक पण दाखवून साडीमधला. तशी तर मी सुंदरच दिसते. ज्याला सुंदर दिसत नाही मग त्याचं आता मी कायच करू. वाव. एक मालिका होती त्याच्यामध्ये ती बाई असा पदर घ्यायची. मला असा पदर पण आवडतो. ते असं असतं ना एकदम. चहा उकळते तोपर्यंत आपण असं करूच शकतो. गाईस साडीमध्ये कशी दिसते मी? इश्य चांगलीच दिसते मला माहिती. गाईस मला होते गरम. मी जेव्हा फ्युचर मध्ये तुम्हाला अशी पण असं एखाद्या राजकारणात पण दिसू शकते. असा पदर घेईल, असा सेम असा पदर घेईल. तर गाईस हे आहे आलं आणि हे किसून टाकते आता मी चहामध्ये. हे जे दूध आहे ते टाकायचे चहामध्ये. आपण तोपर्यंत ट्रे पण घेऊया. ट्रे घ्यायचं असं वाटतंय मला माझ्या बघण्याचा कार्यक्रम आहे. हा, दिस इज माय कप. माझा कप आहे हा, युनिक छोटूसा मस्त. आणि अजून आमच्यामध्ये कपांचं लय भारी कलेक्शन आहे. म्हणजे एवढं पण नाही पण थोडं आहे. हा गोव्यावरून आणलेला कप आहे. हा पण खूप भारी. ह्याच्यामध्ये मी कधी चहा नाही पिला. हा दाटचा कप आहे, प्लेन एवढा मोठा. चहा आम्ही असं घरातले आमचे सगळे चहा कमी पितात. जास्त चहा नाही पित. मग तो एवढा मोठा कपात पिऊनच काय करायचं. दूध टाकायचे आता चहा उकळलेला. या चहाचा रिव्ह्यू मीच तुम्हाला पिऊन देईन. रिव्ह्यू देण्यासारखंच कोण नाहीये. सो मग मी तरी कायच करणार, कोणाला जाऊन विचारू हा चहा कसा झाला. माझी मीच समरते त्या गोष्टीसाठी. हा चहा उकळून देऊया, नंतर गाळून घेऊया. बघू शकता मी याचा चहा बनवलेला तर आहे, पण माझ्याच्यानी एवढा राडा झाला चुकून. काहीच करू आता मला साफ काहीच. गरम होते गरम. ह्या गरमीत मी साडी घालून व्हिडिओ बनवले. आधीच गरम आहे, त्यात मी साडी पण घातली व्हिडिओसाठी. त्यात किचन मध्ये तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला लागतो. तो लाईक करा, शेअर करा. नाही, शेअर नका करू भाई. लाईक करा, सबस्क्राईब करा. शेअर केला तरी चालते भाई. कळू द्या, सगळ्या अख्ख्या जगाला कळू द्या चहा कसा बनवायचा. सगळे अनपडच आहे, कोणाला चहा येतच नाही. आजपर्यंत कोणी बनवलाच नाहीये. आय एम द पहिली व्यक्ती जो चहाची रेसिपी दाखवते. मोटिवेट करा मला भाई. शेअर करा सगळ्यांना. मला एकदम भारी आयडिया आली. पोरींनो तुमच्यासाठी ही गोष्ट. जर तुम्हाला बघायला कोण पाहुणे आले असतील तुमच्या मनाविरुद्ध आणि तुम्हाला चहा बनवायला लावला असेल, तर एक काम करायचं. जो असेल ना मेन, म्हणजे जे बाकीचे सगळे ससुराळकडचे तुमचे जे आलेले असतील ना, त्यांच्या सगळ्या कपामध्ये ना 1-1 चमचा लाल मिरची टाकायची. नंतर मीठ टाकायचं एकदम भरभरून. बाकी जे ओळखीचे आहे ना त्यांच्या कपात नाही टाकायचं. जे ओळखत नाही त्यांच्या सगळ्यांच्या कपात टाकून द्यायचं. मस्त बघा राडाच, म्हणजे तुमची इच्छा भाई पूर्ण होईल. डायरेक्ट समोरूनच नकार. तुम्हाला नकार द्यायची गरजच नाही. समोरूनच लगेच नाही नको बाबा असं करून. आयडिया गाईस, अशाच चांगल्या आयडियांसाठी मला फॉलो नक्की करा. चहा गाळून घेऊ भाई, आपला चहा उकळलाय. गाईस खूप मेहनत करून माझा चहा तयार झालेला आहे. खूप मेहनत, म्हणजे काय मेहनत नाही, फक्त मला गरम होते. सो आजचा आपला ब्लॉग होता टी विथ अनुष्का. एवढाच होता. एवढंच दाखवायचं होतं मला तुम्हाला. बाकी काहीच नाही. मी सहज साडी घातलेली म्हणून आणि आज खूप दिवसांनी मी ब्लॉग केला. येत राहील भाई. आय विल ट्राय माय बेस्ट, कारण
नाही भेटत भाई, कधी कधी टाइम नाही भेटत आणि शेड्यूलच असं खूप जास्त बिझी चालू आहे. सो भेटेल भेटेल लवकर टाइम भेटेल. आता मी मस्त चहा एन्जॉय कर, जास्त बडबड केलं ना असं बोबली वरती माझी, म्हणजे असे शब्द असे चुकतात. आता मी माझा चहा एन्जॉय करणार आहे. बाहेर पाऊस तर नाहीये इतका, पण आय गेस खिडकी लावली दिसत नाही मला. तर आपण चहा टेस्ट, हा चहा टेस्ट करायचा आहे आपल्याला. मी टेस्ट करून सांगते. हा किती गोड झालाय माझा चहा. कोणत्याच असं डायबिटीस असलेल्या पर्सनने पिला ना, आठवड्यातच गचकतोय तो माणूस. यार इतका गोड चहा नाही व्हायला पाहिजे. इतका गोड चहा, मी गोडे म्हणून नाही झाला तो, मी जास्त साखर टाकली म्हणून. म्हणजे मला माहिती होतं मी गोड आहे, पण तरी पण मी जास्त साखर टाकली ना म्हणून. चहा सोबत मोनॅकोचं बिस्किट, काय पाहिजे अजून लाईफ मध्ये? संपलं, एवढंच आहे भाई. एवढंच पाहिजे असतं लाईफ मध्ये, अजून बाकी काय नसतं. बाकी सगळं मोहमाया असतं. पण मला जेव्हा असेल ना, मला प्रत्येक ब्लॉग बनवताना असं वाटतं की हा यार थोडा छोटा झाला असेल, छोटा झाला असेल. पण नंतर मग मी बसते जेव्हा सगळे जॉईन करते तेव्हा मला कळतं जास्तच मोठा झालाय ब्लॉग. पण ठीक आहे भाई, कोई कोई बात नाही. आणि आजच्यासाठी इतकंच. ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला म्हणजे मलाच कळत नाहीये ही रेसिपी व्हिडिओ होती की असंच टाइमपास होता. जे समजायचे ते समजा भाई. आणि माझी व्हिडिओ कधी, मी रेसिपीची व्हिडिओ जर एखादी बाबा असं थंबनेल वगैरे, तर माझी रेसिपी म्हणून लगेच नका येत जाऊ, एंटरटेनमेंट म्हणूनच येत जावा. जर तुम्हाला रेसिपीचं पाहिजे असेल तर तुम्ही युट्यूबला सर्च करा, माझ्या नका वापरू. काय धड नसतात माझ्या. उगा म्हणजे मी बनवते चांगली, हाताला चव आहे माझ्या, पण मी जसं सांगते तसं तुम्ही नका करू. कारण मला नंतर ऍडजस्टमेंट मी कधी कधी खूप काय काय करते, मग ते जर सांगायचं लक्षात नाही राहिलं तर पण ठीक आहे. हा चहाच होता, ह्याच्यात काय नव्हतं. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा. एनर्जी खूप लो आहे भाई, चहा पिऊन एक घोट चहा पिते, एनर्जी वाढवते. काही काही लोकांसाठी असं एनर्जी ड्रिंक असतं चहा म्हणजे, तशी मी चहा लवर नाहीये, अजिबात नाहीये. मला चहापेक्षा जास्त कॉफी आवडते. पण ठीक आहे भाई, एकदा मी केला पिला, पुढच्या वेळेस आपण कॉफी पण बनवू कधीतरी. आणि आजचा ब्लॉग इथंच मी समाप्त करते, एंड करते. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बस इतकंच. राम राम. थँक्यू. थँक्यू. तुम्ही ब्लॉग इथपर्यंत बघत असाल तर धन्यवाद. बाय. लव यू. पण आता मी लवकर भेटणार नाही तुम्हाला. बाय बाय. चांगलं वाटतंय. कशी दिसते मी साडीमध्ये? हा? साडीमध्ये कशी दिसते मी? मस्त दिसते. मस्त दिसते. अजून तुला काय बोलायचं? अजून अजून मला वाटतं माझी अनुक्षा लई नटावा, लई चांगली दिसा. अजून चांगली दिसा, मी तर चांगलीच दिसते. ह्याच्यापेक्षा किती चांगलं. दागिने? कोणते दागिने? कोणते दागिने? चांगले दागिने, चांगला हार, चांगली झुमके. आजी तू मला आता दागिने घेऊन दे सोन्याचे. हा. मोठाले मोठाले दागिने घालावी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या नातीचे ब्लॉग्स बघा. माझ्या नातीचे ब्लॉग्स बघा. ये बाय बाय बाय. बाय बाय.